काय? अरे काका काहीही बोलशील, तुझ्या जिभेला काही हाड? हो, मी काहीही बोलतो ना. माझा सोड, माझ्यावर विश्वास नाही ना, मग गावात जा. शिमग्याला जशी बोंब मारतात ना, तसं अख्खं गाव बोंब मारतय. पाल्यानंतर मुद्द्याचं सांगा. सांगतो. ही चेटकीण सखू पळून जाऊ नये म्हणून रात्रीचे 2 पहारेकरी ठेवले होते, एक भिक्या आणि एक लख्या. तर सखूने त्यातल्या लख्याला त्याच्याच कुऱ्हाडीने ठार मारलंय. तडफडून जागी मेला तो. आणि पाटलांनी सखूला रंगे हात पकडलाय. एवढंच व्हायचं बाकी होत. संपलं, सगळं संपलं. खून केला, पाटलांनी बघितलं म्हणजे दळबद्री नरकात जाईलच. पण हिनं आपल्या घरादाराला पुन्हा शून्यावर आणून ठेवलंय. मी आलोच. वहिनी दिगू चाललाय, थांबवा ना. दिगू थांब. तुला तिथे जाऊन अजून काला करायचाय का? अजून काही अब्रू बाकी आहे का? तर ती उधळून टाकतो म्हणून लगेच निघालास. रमाई, अगं तिथे माझी बायको भयंकर संकटात आहे. लोक तिच्या जीवावर उठले असतील आणि मी इथे काय घरात राहू? वाटेल ते झालं तरी मी तिथे जाणारच. रमाई, सखू अशी भयंकर कृत्य करणं शक्यच नाहीये याची मला 1000% खात्री. आणि आता अब्रू इज्जत यापेक्षा माझी बायको संकटात आहे हे मला स्पष्ट दिसतंय. अरे खुळ्या, बायको बायको काय करतोयस? करणारच. एक नवरा म्हणून तिच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे. ते मी करणारच. बघितलं, घरादाराची पर्वा नाही याला. ती चेटकीण, ती फक्त प्रिया आहे याला. तिनंच गारूड घातलं याच्यावर. लगेच निघाला तिच्या मागे मागे. वहिनी, दिगू एकटाच नाही, आपल्या सगळ्यांनाही जावं लागणार आहे. अहो, गावकी बोलावली आहे ना. सत्यानाश झाला. त्या हाडळीनं कुठं तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. आपल्या विरुद्ध गावकी. अजून काय बाकी राहिलंय का? काय काय बघावं लागतंय. आपली इज्जत त्या सकूमुळे चव्हाट्यावर येतेच आहे. पण आपल्या सगळ्यांच्या तोंडाला शेण फासण्याचा सार्वजनिक सोहळा पण आता दूर नाही. ए बत्त्या, अरे ह्यो शंकर आणि गंगी जोडणं कुठे चालले आहेत हे विचार ना. सकूचं खास आहेत ना ते. कुठे निघालास? हा, अरे त्याला नाही, मला विचार. मला दोघ गावकीला निघालेत. त्यांच्या लाडक्या सकूताईनं एका वस्तीकाराला मारलं. त्याचा निवाला करण्यासाठी गावकी भरले. त्याला समजा नाही, गावकी आहे गावकी. आज गावकी भरली आहे. अरे आपल्या वस्तीवरच्या लाख्याला त्याच्या दळपाचं बक्षीस काय मिळालं तर त्याचीच कुऱ्हाड त्याच्या टाळक्यात घातली. अरे बाजा पर हे आता गावकीत कोणी बी सकूला पाठीशी घालणार नाही. आणि खबरदार, सकूच्या बाजूने बोललात तर सोडायचं नाही सकूला. आता सकू वाचत नाही. ए चला ना, ये चला चला चला. अक्का काय? वैद्याने चाटून दिलंय. मात्रा पोटात गेलीये, शुद्धीवर येते आणि परत काहीतरी आपण पडते. अहो जरा उपास तापास कमी करायला सांगा त्यासनी. खायला काय कमी आहे का घरात? 4 घास खाल्ले, अंगात जोर आला की नाही याची गेरी अशी. बर तुम्ही जोर करा. हा, म्या निघतो. गावकी आहे. वैजी, इथलं घोर घेऊ नका, मी आहे ना. होय, निघतो. पाटील सरपंच म्हणून मऊ आहे आणि महत्वाचा माणूस तिकडे गावाला जाऊन बसलाय.
त्यामुळे आपली बाजू लंगडी पडते. त्यामुळे तो आता हवा. कोण हो? अहो आपले सुभेदार.